ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीता मृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सस्तुतिर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। भगवान गोपालकृष्णांना वंदन करून आणि गीतेच्या चरणी नतमस्तक होऊन आता आजच्या भागात मी 17व्या अध्यायाला सुरुवात करत आहे। ओम श्री परमात्मने नमः। अथ सप्तदशोऽध्यायः। या अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग। यामध्ये अनेक गोष्टींचा उहापोह केलेला आहे आणि प्रत्येक गोष्ट 3 प्रकारे सांगितलेली आहे, सात्विक, राजस आणि तामस। त्यामुळे ह्या अध्यायाला सुद्धा विशेष महत्त्व आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। 16व्या अध्यायाच्या शेवटी सांगितलं, तस्मात् शास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्य व्यवस्थितो ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहारसि। शास्त्रप्रामाण्य स्वीकारून कर्तव्य आणि अकर्तव्य काय याची व्यवस्था लावायची असते आणि त्याच्यासाठी तू शास्त्रच प्रमाणभूत मान असं भगवंत सांगतात। आणि म्हणून हे जाणून तू शास्त्रशुद्ध कर्म केलंस तर ते कर्म हे अर्थातच योग्य ठरेल। जसं आपल्याला माहिती आहे की पित्त झाल्यानंतर आंबट खात नाहीत, आयुर्वेदात सांगितलेलं आंबट खाऊ नये। खोकला झाल्यावर तळलेलं खात नाही, रक्तदाब असेल तर खारट खात नाहीत। हे शास्त्राला धरून आहे, नाहीतर मग शरीरात काहीतरी विकृती निर्माण होते असं म्हणावं लागेल। म्हणून हा सगळा भाग सांगितल्यावर पुढे 17व्या अध्यायाकडे आता भगवंत येतात आणि पहिल्यांदा जो प्रश्न अर्जुनाने विचारला आहे तो असा आहे, ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्वितः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः। अर्जुन काय म्हणताय, हे कृष्णा, जी माणसं शास्त्रविधीला सोडून शास्त्रविधीचा त्याग करून श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचं जे काही पूजन करतात, मग त्यांची स्थिती कशी? ते सात्विक आहेत का राजस आहेत का तामस आहेत? 3 प्रकारचं सांगितलेलं आहे। म्हणजे श्रद्धापूर्वक केलेलं कर्म। श्रद्धा कशी असते बघा, काही वेळेला काहीही विचार न करता त्याचा कार्यकारण भाव न सांगता आपल्याला असं म्हणावं लागलं, कोणाचा तरी शब्द, कोणाचा तरी आचार प्रमाणभूत मानून मग आपलं काम करायचं असं त्याला आपल्याला म्हणता येईल। आणि जी सत्श्रद्धा असते ना, ती उत्पन्न झाल्यावर कोणी विरुद्ध काहीही बोललं तरी माझी त्याच्यावर श्रद्धा आहे, माझी निष्ठा आहे। म्हणून निष्ठापूर्वक केलेलं जे काही कर्म आहे ते श्रद्धेने केलेलं असतं असं अर्जुन आहे, असा श्रद्धेचा अर्थ आपल्याला सांगता येईल। मग असं जे पूजन करतात ना शास्त्रविधीला सोडून, त्यांची स्थिती कशी असते तर पुढे आता भगवंत दुसऱ्या श्लोकात म्हणत आहेत किंवा आता आपल्याला सांगतायत श्रद्धेचा भाव कसा असतो। त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा
सात्विकी राजसी चैव तामसी चेतिताम शृणु असं म्हटलेलं आहे. दुसऱ्याचं कल्याण व्हायचं असेल ना तर माणसाला कसं वागलं पाहिजे किंवा श्रद्धा कशी असली पाहिजे. मनुष्यानी शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभावता उत्पन्न झालेली श्रद्धा ही सात्विक राजस अशी 3 प्रकारची असते. ती कशी आहे? श्रद्धा म्हणजे एक प्रकारचा भाव आहे. शास्त्राच्या विरुद्ध केलेलं पूजन असेल, केलेला यज्ञ आहे, तर कशी गती प्राप्त होईल माणसाला? श्रद्धेवर आपल्याला असं म्हणावं लागेल, प्रत्येक मनुष्य, अगदी नास्तिक मनुष्यसुद्धा मी देवाला मानत नाही असं म्हणणारा सुद्धा मनुष्य कशावर तरी श्रद्धा ठेवतो. सिने नटनट्या त्यांचे आदर्श असतील तर अभिनेत्यांवर सुद्धा श्रद्धा असते ना. वैज्ञानिकाची निसर्गातल्या असणाऱ्या कार्यकारण भावावर श्रद्धा असते किंवा नॅचरल युनिफॉर्मिटी ऑफ नेचर, निसर्गात एकसूत्रता आहे, एकरूपता आहे. निसर्ग असं अव्यवस्था नाही, निसर्गामध्ये असं गडबड गोंधळ घोटाळा नाही. म्हणून हे सगळं विचारात येत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल की प्रत्येक माणसाची श्रद्धा स्वभावानुसार वेगळी असते. जसं पाणी, भाष्यकार उदाहरण देतात की पाणी आहे, उसाच्या रसात आहे, चिंचेमध्ये आपण चिंचेचा कोळ काढतो त्या चिंचेत सुद्धा आहे. आणि तिसरं म्हणजे दारूत सुद्धा आहे किंवा विषामध्ये सुद्धा आहे. दारू हे विषच आहे, पण प्रत्येकाच्या पाण्याची चव वेगळी आहे. तसं उपमा देण्याचं कारण तसं सात्विक राजस तामस माणसं असतात. पूर्वसंस्काराने ती प्राप्त झालेली असते श्रद्धा असं म्हणावं लागेल. सत्वानुरूप हा म्हणून श्रद्धेनुरूप असा श्रद्धेनुसार कसं स्वरूप असतं? सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत श्रद्धामयोयम पुरुषा यो यत् श्रद्धा स एव सहा असं म्हटलेलं आहे. हे भारता, हे अर्जुना, म्हणजे सर्व माणसांची श्रद्धा ही त्याच्या अंतःकरणानुसार असते. हा पुरुष श्रद्धामय आहे म्हणून जो पुरुष श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःलाही तोच आहे, अर्थात श्रद्धेनुसार त्याचा स्वभाव बनत असतो. आणि म्हणून an undoubted माइंडेड पर्सन इज अनस्टेबल इन हिज लाईफ. जो संशयसारखं व्यक्त करतो, मनात शंकेखोर स्वभाव आहे ज्याच्यावर कशावर विश्वास नाही, तो नेहमीच जीवनामध्ये चंचल वृत्तीचा असतो असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल, निष्ठा म्हणजे तरी काय हो? श्रद्धापूर्वक केलेलं कर्म. प्रत्येकाची अर्थातही श्रद्धा निष्ठा ही वेगवेगळी असते असं आपल्याला सांगावं लागेल. म्हणून श्रद्धा जर नसेल ना, श्रद्धेच्या अभावी कसं तो तापमापकातला पारा जसा इकडून तिकडून हलत असतो तसं श्रद्धाविहीन माणसं अशी चंचल स्वरूपाची असतात. कधी इकडे धावतात, कधी तिकडे धावतात. कशावर म्हणून त्यांची श्रद्धा नसते असं म्हणावं लागेल. म्हणून जशी ज्याची स्वतः श्रद्धा असते तसा त्याचा माणसाचा स्वभाव बनतो असं आपल्याला सांगता येईल. यजन्ते सात्विका देवान रक्षरक्षांसी यक्षरक्षांसी राजसाहा प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते तामसा जना. आता पुढे कसं सांगितलं आहे बघा. सात्विक माणसं यजन्ते सात्विका देवान यक्षरक्षांसी राजसाहा. सात्विक माणसं देवाची पूजा करतात. राजस माणसं जी आहेत ती यक्षराक्षसांची करतात. आणि प्रेतान भूतगणांश्चान्ये यजन्ते. आणि तामस वृत्तीचे लोक जे आहेत ते प्रेत आणि जन असतात, भूतगण जे असतात त्यांची काय करतात? पूजा करतात. ही तामसी माणसं सगळ्यात वाईट, सगळ्यात खालच्या दर्जाची. भाडोत्री गुंड सोडले जातात. सगळ्याच्या मालिकांमधनं टी व्हीवरच्या सगळ्याचं कसं दाखवलं आहे, भाडोत्री गुंड. खून होतात तेव्हा सुद्धा, मग खुनाचा तपास सुरू होतो तेव्हा कोणामुळे कोणी सांगितलं आहे? कृतकारिता आणि अनुमोदित अशी 3 प्रकारची आहेत. करणारा, त्याच्यानंतर करतो तो, माझी त्याला परवानगी आहे असं सांगणारे 3 पापी लोक असतात. खून काही एकटाच मनुष्य करत नाही की आधी प्लॅन त्यांचा ठरलेला असतो, मनात शिजलेला असतो. असे जे तामस लोक आहेत ना, ते तामस लोक आपल्याला असं म्हणावं लागेल प्रेत भूत गण यांची असणारी पूजा करतात. बोकडाचा बळी देतात, कोंबड्यांचा बळी देतात, दुष्ट शक्तीची थोडक्यात आराधना करतात. जगात चांगल्याही शक्ती आहेत आणि वाईटही शक्ती आहेत. आणि म्हणून नीच असणारी गुन्हेगारी माणसंसुद्धा अशा प्रकारे काय म्हणावं लागेल, हे सगळं केलं जातं. सगळ्यांची ह्या खालच्या दर्जातल्या कनिष्ठ प्रतीच्या असणाऱ्या काय भूताखेतांची पूजा केली जाते. सगळे जे मांत्रिक वाममार्गी लोक आहेत
जे प्रेतावर बसून ध्यानधारणा करतात, जे उत्सवावरून चालतात किंवा अमुक अमुक असेल ते लिंबू टाकतात आणि मग सगळं जातात आणि मग त्यांचं पितळ हे काही दिवसांनी उघडं पडतं. अंधश्रद्धा निर्मूलनवाले त्यांचं असणारं सत्य काय त्याच्यातलं ते बाहेर काढतात. हाही भाग आपल्याला म्हणून श्रद्धा जरूर असावी, पण ती डोळस असावी. आपण आंधळेपणाने फॉलो करू नये. म्हणून सगळ्यात वाईट म्हणजे तामसी लोकांची असणारी श्रद्धा असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि सात्विक आहे राजसमधले कसे असतात? राजस लोक यक्ष, राक्षस यांची असणारी तपश्चर्या आपल्याला करताना दिसतात. तामस लोकांची असणारे मारी आई, जोकाई, जाकाई यांची जी पूजा केली जाते त्यांचा खरपूस समाचार तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात घेतलेला आहे. सगळं ढोंग आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. हे नीच प्रवृत्तीचे लोक आहेत. आणि यक्षराक्षसांची पूजा ही राजस लोक करत असतात. आणि सात्विक कसे असतात? सात्विक हे देवांची पूजा करतात, देवदेवतांची पूजा करतात, क्षुद्र देवतांची नाही. ज्याला अध्यात्मामध्ये प्रगती करून घ्यायची आहे, ज्याला शास्त्राच्या आधारे चालायचं आहे, ज्याला स्वतःची उन्नती करायची आहे, त्याने सात्विक बनलं पाहिजे असं या अध्यायात आपल्याला सगळ्या 3 ते सांगितलेलं आहे त्याच्यात दिसून येत. म्हणून सात्विक माणसं ही देवाची, देवदेवतांची पूजा करतात. ते कोणती देवदेवता मनात आणतात ते ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार, श्रद्धेनुसार ते आपला देव किंवा आपले गॉड ऑर गॉडेसेस ज्याला म्हणता येईल ते निवडत असतात. म्हणून सात्विक माणसं देवांची पूजा करतात, राजस यक्षराक्षसांची आणि तामस भूतगण प्रेत यांची असणारी पूजा करतात. मग आता पुढे काय म्हटलंय बघा, तापाचं कसं आहे? शास्त्रविरुद्ध घोर तप करणारे जे असतील ते तप कसं आहे? अशास्त्रविहितम घोरम तप्यंते ये तपोजना दंभ अहंकार संयुक्ता कामराग बलान्विता. शास्त्राच्या विरुद्ध असणारे जे लोक तप करत असतात, ये तपोजना, ते कसे असतात? आपल्या मनाच्या कल्पनेनुसार ते काय करतात? घोर तप करतात. पण त्याच्यामध्ये काय असतं? दंभ, अहंकार, कामना, आसक्ती, बळ किंवा सामर्थ्य, शक्ती याचं आपल्याला असं म्हणावं लागेल. यांनी काय केलेलं असतं? युक्त असतात ते. मी तप केलं जातं. दुष्ट दुराचारी लोकसुद्धा तप करत असतात. आपल्याला माहीत आहे रावणानेही तप केलेलं होतं. नरकासुराने, महिषासुर मर्दिनी, आपल्याकडे देवीला महिषासुर मर्दिनी आहे म्हणून महिषासुराने सुद्धा तप केलेलं होतं. पण त्या तपाचा उपयोग दंभाने, अहंकाराने केला. मला अर्थातच हिरण्यकश्यपूला नाही मनुष्य आणि नाही प्राणी, नरसिंह, नर आणि अर्धसिंह असं रूप धारण करावं लागलं प्रत्यक्ष विष्णूला. आणि मग हिरण्यकश्यपूचा वध केलेला आहे. हे आपल्याला सर्वांना इतिहास हा माहिती आहे पुराणातला. म्हणून दंभ आणि अहंकार, घमेंड असते, दिखावा फार असतो त्यांच्या ह्याच्यामध्ये. मी किती मोठा आहे दाखवण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला असं म्हणावं लागेल की केलं जातं. म्हणून पूर्वीच्या काळी ऋषींनी फार मोठी 12-12 वर्ष तपश्चर्या केली, सामर्थ्य मिळवलं. आपल्या रामदास स्वामींनी केली, दधीची ऋषीने केली. आणि त्या दधीची ऋषी सगळी हाडं जे आहेत ती किती कडक बनली, सगळी शस्त्र गिळून टाकली आणि त्यांच्यापासून मग शस्त्र तयार केलं गेला. हा इतिहास आपल्याला माहिती आहे. पुढे म्हटलंय कर्षयंत शरीरस्थम भूतग्रामम चेतसा वांचैवांत शरीरस्थम तन विद्यासुरनिष्ठयान. आणि म्हणून शरीराच्या रूपात असणाऱ्या शरीराच्या आत असणाऱ्या भूतग्रामम चेतसा म्हटलेलं आहे. अंतशरीरस्थ म्हटलेलं आहे. म्हणजे अज्ञानी पुरुष, अचेतस म्हणजे अज्ञानी पुरुष भूतसमुदायाला अंतःकरणात मी जो राहिलेला आहे त्या मला कृश करणारे असतात. असे अज्ञानी लोक हे कसे असतात? आसुरी स्वभावाचे असतात. असे अज्ञानी लोक शरीरात राहणाऱ्या परमेश्वराला सुद्धा त्रास देतात किंवा कृश करतात असं म्हणावं लागेल. आणि म्हणून हे जे अज्ञानी लोक असतात ना, ते कशा तपश्चर्या करतात? एका पायावर उभं राहणं, काट्यावरून चालणं, विस्तवावरून चालणं, हे सगळे असे दांभिक असतात, निर्बुद्ध असतात असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून शरीराच्या रूपात असणाऱ्या भूतसमुदायाला म्हणजे ही जे पंचमहाभूत आहेत त्याला आणि मला सुद्धा त्रास देण्याचा प्रयत्न करतात. अर्थातच जी तपश्चर्या केली जाते ती शास्त्राला धरून, योगशास्त्राला धरून केलेली तपश्चर्याची फळाला येत असते. आणि योगशास्त्राकडे दुर्लक्ष करून केलेली जी तपश्चर्या असते ती कधीही फळाला येत नाही. पुढे आहार, यज्ञ, तप, दान यांचे भेद भगवंतांनी आपल्याला सांगितलेले दिसतात.
ते कसं आहे तिथे दाखवलेलं आहे चित्र मी. आहारस्तपि सर्वस्य त्रिविधो भवते प्रिया यज्ञ तपस्तथा दानम तेषां भेदमिमं शृणु. म्हणे आपल्याला सगळ्यांनाच भोजन आवडतं, भोजनाशिवाय आपण जगू शकत नाही. अन्न खावं लागतं शरीर चालण्यासाठी, मन चांगलं राहण्यासाठी चांगला आहार घ्यावा लागतो. आणि म्हणून आहार कसा 3 प्रकारचा आहे. आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचे प्रिय असतात. यज्ञ, तप आणि दान ही सुद्धा 3 प्रकारचे आहेत. पुढे आपण येणार आहेत. निरनिराळे भेद आता तू माझ्याकडनं ऐक. अन्नामध्ये किंवा जे जेवण आपण घेतो, जो आहार घेतो, म्हणजे गीतेमध्ये फूड अँड न्यूट्रिशन हे सायन्ससुद्धा सांगितलेलं आहे. आधुनिक काळामध्ये हॉस्पिटलमध्ये काय न्यूट्रिशन नेमलेले असतात, कोणत्या आजाराला कोणता आहार घेतला पाहिजे. पण हा विचार आमच्याकडे 5000 वर्षापूर्वी सांगितलेला आहे. कोणता आहार चांगला, कोणत्या आहाराचे कोणते परिणाम होतात. आयुष सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धना. पहिल्यांदा सात्विक आहार सांगतायत. आयुष सत्व बलारोग्य सुखप्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा वृद्धा आहारा सात्विक प्रिया असं म्हटलं. ज्यांना आध्यात्मिक ज्ञानाची तीव्र इच्छा आहे तेव्हा शरीरात चिरकाल टिकणारं, मनाला प्रसन्न करणारं, मनाला आवडणारं, पाहता क्षणी हृदय म्हणजे पाहता क्षणीच ते सेवन करावं असं अन्न जे आहे ते त्या माणसाने घेतलं पाहिजे. आयु म्हणजे आयुष्य वाढेल, सत्ववान होईल, सुख आहे तेव्हा आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख, प्रीती असं वाढवणारं. कसं? रसयुक्त, रस्याहा, स्निग्ध स्थिर राहणारं. स्थिरा म्हणजे स्थिर राहणारं, हृदया म्हणजे मनाला प्रसन्न करणारं, प्रिय असणारं. अशा प्रकारचे भोजन पदार्थ सात्विक लोकांना प्रिय असतात असं म्हणावं लागेल. म्हणजे काय सांगितलेलं आहे. आणि उदाहरणच द्यायचं झालं तर दूध, तूप असं सगळं जे आहे ना, दही हे सात्विक आहेत, साजूक तुपात केलेलं आहे. म्हणून गीता भाष्य वाचत असताना चला एक मनुष्य होता आणि काही घोड्याने त्याने म्हशीचं दूध दिलं आणि काही घोड्यानं गाईचं दिलं आणि नदी ओलांडायची होती. म्हशीचं दूध प्यायलेले घोडे पाण्यात बसले, गाईचं दूध घेणाऱ्या घोड्यांना पार करता आलं, या तीरावरून त्या तीरावर जाता आलं. सांगायचा उद्देश असा की दूध हे सात्विक आहे. मग मानवेतर प्राणी असो किंवा मनुष्य. मांजरं लोक पाळतात आणि मांजराला आधी दूध देतात माहिती आहे आपल्याला, त्याच्याशिवाय ते उड्या मारू शकत नाही. दूध हे सात्विक अन्न आहे. दुधापासून बनवलेले पदार्थसुद्धा सात्विक आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून या सगळ्यांचा विचार करत असताना मनाला प्रसन्न करणारं सुखप्रीती विवर्धना म्हटले. आयुष्यात सुखप्रीती विवर्धना, प्रीती वाढवणारं रसयुक्त असा आहार म्हणजे सात्विक आहार आहे. माणसाला सात्विक व्हायचं असेल तर सात्विक आहारच घेतला पाहिजे. कारण मनुष्य जसा त्याच्या मित्रमंडळीवरून ओळखला जातो तसा मनुष्य काय खातो आहे, अन्न कोणत्या प्रकारचं सेवन करतं त्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर उमटत असतात. म्हणून मांसाहारसुद्धा हे आहे, घेऊ नये असं इनडायरेक्टली याच्यामध्ये सुचवलेलं आहे. कारण मांस खाल्ल्यानंतर तिथे हिंसा होते, प्राण्यांची हिंसा होते, त्यातले सगळे भाव आपल्या पोटामध्ये जातात. आजच्या काळात गोष्ट वेगळे सांगणं हे अवघड आहे, खाऊ नका सांगणं. शाकाहाराचे पुरस्कर्तेही अनेक आहेत. हत्ती कधीही मांस खात नाही बघा, वांद्रं कधीही मांस खात नाहीत. शाकाहारी म्हणजे मानवेतर प्राण्यांमध्ये सुद्धा शाकाहारी प्राणी आहेत आणि मांसाहारी प्राणी असं वर्गीकरण केलं जातं. म्हणून या सगळ्यात तो भाव तसा निर्माण होत असतो. म्हणून बल वाढवणारं, सामर्थ्य वाढवणारं, सुख देणारं असं अन्न, असा आहार हा सात्विक आहे असं म्हणावं लागेल. कट्वंल लवणात्युष्ण तीक्षरुक्ष विदायिना आहारा राजसश्रेष्ठा दुःख शोकमयप्रदा. दुःख चिंता वाढवणारे, शोक म्हणजे दुःख वाढवणारं आहार हा राजस असतो. कसं आहे बघा, कट्वंल म्हणजे कडू, आम्ल खारट, त्याच्यानंतर तिखट, वृक्ष अशा प्रकारचं जे अन्न आहे. आणि विदाहीन म्हणजे जळजळ करणारं, दाहक अशा प्रकारचं हे अन्न. त्यामुळे माणसाच्या मनात दुःख आणि शोक निर्माण होतो. असा आहार चांगला नाही. आहाराचं नियंत्रण केलं तर मनुष्याला कोणताही रोग होऊ शकत नाही.
आहाराचं हे नियंत्रण केलं तर माणसाचे विचारसुद्धा चांगले होतात असं आपल्याला म्हणावं लागेल. असा आहार हा राजस आहार आहे. पण लोकांना चटपटा आहार बराच आवडतो. रात्रीसुद्धा भेळ खाणारे लोक आहेत 12-12 वाजता रस्त्यावर. स्ट्रीट फूड हे एका अर्थाने वाईट असतं. असा राजस आहार आहे. कारण कुठलं पाणी वापरतात भेळेमध्ये सुद्धा, पाणीपुरीमध्ये आपल्याला सांगता येत नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी काहीतरी पोटाचे विकार सुरू होतात. अशी अनेक उदाहरणं आपण पाहतो. परंतु सर्वसामान्य माणसं ही राजस वृत्तीची असतात. त्यामुळे असा खमंग, मसालेदार, दाहक, जळजळ करणारे अशा प्रकारचे काय म्हणावं लागेल, अन्नाचे वेगवेगळे पदार्थ किंवा वृक्ष कोरडे असे त्यांना खूप आवडतात. आणि म्हणून आपल्याला असं म्हणावं लागेल की हा आहार हा राजस आहार आहे. तिसऱ्या आहाराचा प्रकार सांगतायत तामस आहार. यात यामम गतरसम पूती पर्युषितम च यत् उच्चिष्टमपि चामेध्यम भोजनम तामसप्रियम म्हटलेलं आहे. तामस आहार कसा असतो असं आपल्याला म्हणावं लागेल. यात यामम, याम म्हणजे तास कालावधी, 3 किंवा 6, 5-6 तासापूर्वी केलेलं अन्न, ते प्रहर ज्याला म्हणता येईल. गतरसम रुचिहीन, ज्याच्यात रस काही राहिलेला नाही आहे असा त्याचा अर्थ आहे. पूती पर्युषितम, पर्युषितम म्हणजे शिळ, पूती म्हणजे दुर्गंधयुक्त, उच्चिष्ट म्हणजे उष्ट किंवा उरलेलं, चामेध्यम अपवित्र असं म्हणता येईल. असं भोजन हे तामस लोकांना आवडतं. तामसी लोकांचं हे आपल्याला असं म्हणावं लागेल की अन्न उष्ट कोणाचे खाऊ नये. पूर्वीच्या काळी सगळ्या बायका नवऱ्याच्या ताटात जेवत असत. ते पूर्वीच्या काळचं 60-70 वर्षापूर्वीचं ठीक असलं तरी आता कोणी करत नाही. किंवा लाडाने माळाला जवळ घेतल्यानंतर आपल्या तोंडात घातलं अन्न काढून त्याच्या तोंडातलं आपल्या तोंडात घेणं, हे सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही. म्हणून जे आंबट आहे, आपल्याला असं विटलेलं आहे, खराब झालेलं आहे, दुर्गंधीयुक्त आहे, ब्रेड वगैरे सुद्धा ते यीस्ट घालून आंबवलं जातं. इडलीसुद्धा आंबवलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पचणाऱ्याला पचते, ज्याची पचनशक्ती क्षीण आहे त्याला ती पचत नाही. असे लोक असं जे अन्न आहे ना, अमेध्यम म्हणजे अपवित्र, असं अन्न हे तामसी लोकांना आवडतं. म्हणून आहारानुसार माणसाचे विचार बनतात. मनुष्याचा चेहरा दिसतो आहारावरून, मनुष्याचं आरोग्याचं तेजही दिसून येतं. म्हणून सगळ्यात सात्विक आहार हा श्रेष्ठ आहे. पुढे यज्ञाचं सांगितलेलं आहे. पुढे म्हणता आहे भगवंत सांगतायत सात्विक यज्ञ. अफलाकांक्षीवीर यज्ञो विधी दृष्टो य युज्यते यष्टव्य मेवेति मन समाधा यस सात्विक असं म्हटलंय. अफलाकांक्षी म्हणजे काय आहे, आपण माझं कर्तव्य म्हणून आपण जेव्हा यज्ञ करतो तेव्हा त्याच्या फलाकडे शास्त्रविधीने सांगितलेला यज्ञकर्म करणं हे कर्तव्य आहे. असं मनाचं समाधान करून फळाची आशा न ठेवता, जे इच्छा न करता पुरुषांकडून केला जातो तो यज्ञ हा आपल्याला असं म्हणावं लागेल सात्विक यज्ञ आहे. यज्ञासंबंधी बराच विचार आपण 4थ्या अध्यायामध्ये केले. द्रव्ययज्ञ, तपोयज्ञ, योगयज्ञ, तथापर स्वाध्याय यज्ञश्च असं म्हटलेलं आहे. स्वाध्याय ज्ञानयज्ञ श्रेष्ठ, तर 10व्या अध्यायात जपयज्ञ श्रेष्ठ मानलेलं आहे. पण जेव्हा यज्ञ केला जातो तेव्हा आपल्याला असं म्हणावं लागेल मनाचं समाधान करून मला ह्याच्यातनं काय फळ मिळेल असा विचार हा माणसाने करू नये. यज्ञामध्ये आहुती दिल्या जातात. तीळ आहे, तांदूळ आहे, अन्न आहे, सगळं दिलं जात. जीवनाला म्हणून यज्ञाची कल्पना दिली जाते. आपल्या स्वातंत्र्य समर म्हटलेलं आहे. या समरामध्ये जे हुतात्मे झाले, आपली खरंच प्राणांची आहुती दिली आहे. एका हातात गीता होती, तोंडाने गीता म्हणत होते आणि वंदे मातरमही म्हणत होते आणि मग फासावर गेलेले आहेत. अनेक क्रांतिकारकांचे उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत किंवा आपण आदर्श म्हणून त्यांना मानतो असं म्हणावं लागेल. म्हणून सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आपल्याला असं म्हणावं लागेल आपण हे जे द्यायचं आहे ना ते शक्य आहे तेवढं अधिक दिलं पाहिजे. दान देत असताना, यज्ञ करत असताना यज्ञातला प्रसाद दिला जातो. आणि म्हणून यज्ञ कसा करावा, यज्ञ शास्त्राला धरूनच करावा. महाभारतातली एक सुंदर गोष्ट आहे याच्यामध्ये सांगण्यासारखी. सात्विक यज्ञ म्हणजे काय. सगळं झाल्यानंतर एकदा युधिष्ठिराने राजसूय यज्ञ केला आणि आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्णसुद्धा उष्टी खरकटी काढत होते. तिथेसुद्धा काम त्यांनी केलेलं आहे सेवाभावनेने. आणि त्याच्यानंतर यज्ञ झालं, सगळं ब्राह्मणांना दक्षिणा दिली
अनेक लाखो लोक जेवले, ऋषीमुनी जेवले आणि त्याच्यानंतर ते एका ह्याच्यावर खाली ह्याच्यावर बसलेले असताना दरबारस्थानावर एक मुंगूस आलं तिथे आणि ते मुंगूस त्याचं अर्ध अंग सोन्याचं होतं, अर्ध अंग ओरिजिनल स्किन होती तसंच होतं आणि ते जे उष्ट्या खरकट्या ज्या काही पत्रावळी पडलेल्या होत्या, जे अन्न पडलेलं होतं त्याच्यामध्ये ते लोळायला लागलं, पण त्याचं काही अंग सोन्याचं झालं नाही. तो म्हणला म्हणजे थोडासा युधिष्ठिरालाही सुद्धा अहंकार झाला होता, पण त्या अहंकार कसा बघा कमी होतो, उदाहरण घेण्यासारखं आहे. अर्ध अंग सोन्याचं आणि अर्ध अंग तसंच राहिलं. ऋषीमुनी पाहिलं, अहो काहीच नाही. मी म्हणे मुंगसाने सांगितलं की मी ज्या यज्ञामध्ये गेलो त्या यज्ञामध्ये मी लोळलो उष्ट्या खरकट्यात आणि माझं अंग सोन्याचं कसं काय बुवा झालं म्हणून ऋषीमुनींनीही प्रश्न विचारले. त्याने फार सुंदर कथा सांगितली. एका गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता आणि त्या ब्राह्मणाने सुद्धा यज्ञ केला. तो यज्ञ खरोखरच सात्विक होता. सातूचं पीठ केलेलं होतं. त्या सातूच्या पिठाचे काय हे केलेलं ठेवलेलं होतं यज्ञात उरलेलं. आणि नंतर मी तिथे गेलो, आपल्याला असं म्हणावं लागेल. आणि हे सगळं पाहत असताना भूक लागली हे सांगितलेलं असताना तिथे त्यांनी सांगितलं काय करावं बुवा म्हणून. सगळं तिथे आहे. एक ब्राह्मणही तिथे आलेला होता आणि त्या ब्राह्मणाला खूप भूक लागलेली होती. ज्याने यज्ञ म्हणजे यजमान जो होता यज्ञ केलेलं होतं, तो म्हटलं काय हवं आहे. ते म्हणजे मी खूप दिवसाचा भुकेलेला आहे, मला पोटात काही मिळालं नाही. त्या माणसाने सांगितलं माझा यज्ञ सगळा झालेला आहे, आता सगळं काय समर्पण झालेलं आहे. एक शेर सातूचं पीठ फक्त शिल्लक आहे. मी माझा वाटा जो आहे तो तुला देतो. म्हणून त्या गरीब ब्राह्मणाला मुंगूस सांगताय गोष्ट, त्याने आपला वाटा दिला. तरी त्या माणसाचे भुकेचं समाधान होईना, तरी अजून मला हवं आहे असं म्हणायला लागला. आता काय करावं बुवा म्हणून त्या माणसाची यजमान जो होता त्याची पत्नी पुढे आली आणि ती म्हणली मी पण नाही देते, तुमचं धर्मकृत्य तुम्ही करता, तुम्हाला कशाला पाप, मी तुमची अर्धांगिनी आहे, मी सहधर्मचारिणी आहे, मी माझा अर्धा वाटा देते. म्हणून अर्ध्यातला त्याच्यातलं म्हणजे पाव भाग त्याचा आणि पाव भाग त्याचा असं दिलं, 2 भाग झाले. तरीसुद्धा या माणसाचं समाधान होईना. मुलगा आणि सून होते घरामध्ये. मुलगा पुढे आला. मुलगा म्हटला मी देतो. तर वडील म्हणाले नाही नाही, अरे तू आता तरुण वय आहे, माझं काय, मी आता वृद्ध झालो आहे, तू नको. नाही नाही, तुम्हाला सोडून मी कसं हे करणार. म्हणून मुलाने आपल्या त्या सातूच्या पिठातला वाटा दिला. मुलाची पत्नी पुढे आली. ती म्हटली नाही तुम्ही करता तसं मी करणार, सासूबाई करता तसं मी करणार, म्हणून तिनेही दिलं. आणि त्या सातूच्या पिठाचे 4ही वाटे त्या चौघांचे जे होते ते त्या माणसाला दिले आणि त्यांनी तृप्तीची देकर दिली. ते मुंगूस म्हणालं ते खाल्ल्यानंतर ज्या काही पत्रावळ्या तिथे होत्या तिथे मी लोळलो आणि माझं अर्ध अंग हे सोन्याचं झालं. महाभारतातली कथा आहे, माझी स्वतःची नाही. तिथे अंग माझं हे सोन्याचं झालं. त्या यज्ञाची सर युधिष्ठिराच्या यज्ञाला नाही. म्हणजे तुम्ही यज्ञ कशा भावनेने करताय, मागे तुमचा अहंकार दंभ दर्प आहे का, हाही भाग तितकाच. हे सात्विक यज्ञाच्या उदाहरणासाठी मी ही गोष्ट सांगितली. तो यज्ञ श्रेष्ठ आहे, त्या यज्ञाची सर ही युधिष्ठिराच्या यज्ञाला आलेली नाही. ही कथा लोकांना खूप आवडते, आपल्याला सांगता येईल. म्हणून यज्ञसुद्धा कसं यज्ञ भावनेने काम करावं, म्हणजे समर्पण भावनेने. इदम न मम स्वाहा म्हणतात ना, सगळं सांगितलेलं. इदम न मम, माझं काही नाही, मी समर्पण केलेलं आहे, हे त्याग केलेलं आहे. म्हणून जीवनाला यज्ञाची उपमा दिली जाते. त्यागावर अधिष्ठित असणारं जीवन हेच यशस्वी असतं असं म्हणावं लागेल. हे झालं सात्विक यज्ञ. अभिसंधाय तु फलम दंभार्थम अपिचैव यत् इज्जते भरत श्रेष्ठ तम यज्ञम विद्धी राजसम. पण हे अर्जुना, केवळ दिखाव्यासाठी केलेलं, दृष्टीपुढे काय ठेवलेलं आहे, दंभ, माझा स्वार्थ साधण्यासाठी केलेलं, किंवा फळही नजरेसमोर मला काय मिळालं पाहिजे हे जाणून जो यज्ञ करतो तो यज्ञ आपल्याला असं म्हणावं लागेल राजस यज्ञ. जाणीवपूर्वक कसं करायचं आहे, संपत्तीसाठी किंवा सत्तेसाठी केलेलं यज्ञ, मला हा मिळाली पाहिजे, सत्ता मिळाली पाहिजे, खुर्ची मिळाली पाहिजे म्हणूनचे यज्ञ काय ब्राह्मणांनीच करायचं नाही, क्षत्रियसुद्धा यज्ञ करतात. कितीतरी आपल्याला इतिहासात अशी उदाहरणं दिसून येतात. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना जे समोर फळाची आकांक्षा ठेवून करतात असे दांभिक आचरणासाठी,
शो म्हणून, दिखावा म्हणून केवढं मोठं मी हे कार्य केलं, त्यांचा सगळा असं आपल्याला म्हणावं लागेल यज्ञ राजस आहे. म्हणून पुढे तामस यज्ञ विधिहीनम सृष्टान्नम मंत्रहीनम दक्षिणम श्रद्धाविरहितम यज्ञम तामसम परिचक्षते. म्हणजे कसं म्हटलेलं आहे, विधिहीनम, विधी म्हणजे शास्त्रविधीला सोडून केलेलं, असृष्टान्नम अन्नदान न करता, अन्न संतर्पण न करता केलेलं, दक्षिणा ब्राह्मणाला न देता दक्षिणा रहित, श्रद्धेने रहित, श्रद्धाविरहितम यज्ञम तामसम परिचक्षते म्हटले. त्याला, त्या यज्ञाला तामस यज्ञ असं म्हणतात. कोणत्याही प्रकारच्या फलाची तिथे आपल्याला इथे म्हणावं लागेल, काय मला मिळालं पाहिजे. साधं आपल्याला उदाहरण देईल, तप हे जे आहे, यज्ञ जो करायचा आहे ना, तो शास्त्रशुद्धनुसार करावा लागतो. अन्नदान दिलं नाही तर त्याचं पुण्य मिळत नाही. म्हणून अन्नदानम परमदानम विद्यादानम मतपरम म्हटलेलं आहे. अन्न हे आहे, विद्यासुद्धा श्रेष्ठ, पण अन्नाने क्षणिक तृप्ती होते. तरीसुद्धा अन्नछत्र चालवणारे लोक हे अनेक आहेत. आज अजूनही आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा परंपरा आहे. तिकडे UP MP सुद्धा मी जाऊन आले आणि तिथे सुद्धा अन्नदान घालण्याची प्रथा ही अजून आहे. त्याचंही पुण्य हे फार मोठं असतं. गरीब लोकांना कोणीही भुकेलेला राहता कामा नये, कोणीही उपाशीपोटी राहता नाही. आज अजूनही भारतामध्ये कितीतरी अर्धपोटी उपाशीपोटी लोक जीवन कंटाळताना दिसतात. मध्ये एक ते व्हॉट्सअपवर हे आलं होतं, विनोद म्हणून सांगते, की तो भिकारी आला, अगदी फाटकं लक्तर घालून आला होता, म्हणून एका माणसाकडे भीक मागितली तर त्याने पाकिट काढून माझ्याकडे काही नाही म्हणतो. तर त्याने अक्षरशः ते कार्ड, गुगल पेचं कार्ड काढून दाखवलं आणि त्याच्यात भरा म्हणून सांगितलं. म्हणजे असे सुद्धा असतात. जे मला काही लोकांनी सांगितलं, भिकारी लोकांचे सुद्धा आज बँकेमध्ये खूप अकाउंट्स असतात आणि बँक बॅलन्सही खूप असतो, असंही सांगणारे लोक भेटतात. पण असं जे काही यज्ञ जे करत असतात, हे सगळे लबाड किंवा ढोंगी आहेत असं आपल्याला म्हणावं नाही. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा झाला तर राजस्य आपल्याला असं म्हणाले यज्ञ कोणता, तामस यज्ञ कोणता आणि सात्विक कोणता. आणि पुढे म्हटलेलं आहे, तप सांगितलेलं आहे. पुढे बघा 14व्या श्लोकात म्हणतात, देवद्वेज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जनम ब्रह्मचर्य अहिंसाच शारीरम तप उच्यते. देव, ब्राह्मण, द्विज म्हणजे ब्राह्मण, गुरु, प्राज्ञ म्हणजे शहाणे लोक, यांचं पूजन आपल्याला असं म्हणावं लागेल. पूजा करणं पावित्र्य आहे. शौच म्हणजे शुद्ध, आर्जव म्हणजे रुजुता म्हणावं लागेल, आणि ब्रह्मचर्य आणि अहिंसा हे सगळं शारीरिक तप आहे असं म्हणावं लागेल. शारीरिक तप हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. 14 ते 16 याच्यामध्ये या श्लोकात तपाचा खूप विचार केलेला आहे. तप्यते इति तपा म्हटलेलं आहे. 12 वर्ष पाण्यात राहून समर्थ रामदास स्वामींनी तप केलेलं होतं. आधी शंकराचार्यांनी तप केलं होतं. दधीची ऋषी, व्यासाने, कितीतरी श्रेष्ठ ऋषीमुनी हे पूर्वी तप करत होते. म्हणून देवांना, ब्राह्मणांना, गुरूंना, विद्वान लोकांची पूजा केली पाहिजे, तर ते तप हे श्रेष्ठ आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि ब्रह्मचर्य आणि अहिंसेचं पालन केलं पाहिजे. ब्रह्मचर्य म्हणजे लग्न नाही, तर आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे असं म्हणावं लागेल. वाणीचं श्रेष्ठ, शारीरम तप उच्यते म्हटलेलं. अहिंसा त्याच्यामध्ये घातलेली आहे. म्हणून तप तर आपल्या असं म्हणावं लागेल भारतीय संस्कृतीचा मेरुमणी आहे. कोणत्याही गोष्टीला तपश्चर्या लागते. तुमची शारीरिक असो, मानसिक असो, सामाजिक कार्य करताना असो, राष्ट्रकार्य करताना असो. भगीरथाने गंगा आणताना सुद्धा केवढं तप केलं. बौद्ध आणि जैन धर्मामध्ये सुद्धा तपश्चर्या सांगितलेली आहे. बुद्धाने सुद्धा खूप मोठी तपश्चर्या केली होती. मग काय ते बोधिसत्व अवस्था त्यांना प्राप्त झालेली होती. महावीरांनी तपश्चर्या केलेली होती. कानात खुंट्या ठोकल्या होत्या, वारुळावर होता म्हणून कानात खुंट्या टोकलेल्या होत्या, की गुरु आखे आला आणि गुरु कुठे गेली माझी म्हणून विचारलं. त्याला कितीतरी त्रास दिला होता महावीरांना. अशा कथा येतात. तपश्चर्यामध्ये एकतानता साधली जाते. पण सगळ्याच चांगल्या लोकांना तपश्चर्या करत असताना फार मोठा त्रास सहन करावा लागलेला होता. म्हणून असं जे तप आहे ते शारीरिक तप हे श्रेष्ठ तप, सात्विक तप ज्याला म्हणता येईल त्याला श्रेष्ठ. अहिंसा सांगितलेल्या. आता डॉक्टर जेव्हा पोट फाडतात, पोटात काय जे आहे तेव्हा मोठा सुरा असतो. कुणी मनुष्यही सुरा घेऊन धावत असतो, पण कुण्याची ती हिंसा आहे. त्याला अहिंसा आपण म्हणत नाही. पण ते डॉक्टरांनी जेव्हा पोट कापायला मोठी धारदार शस्त्र हातात घेतात तेव्हा ती त्यांची हिंसा नसते, ती अहिंसाच असते. कारण शरीरातला असणारा घाणेरडा भाग जो खराब झालेला आहे तो काढून टाकण्याचा ते त्या शस्त्राने उपयोग करत असतात किंवा प्रयत्न करत असतात आणि लोकांना जीवदान देत असतात.
हे तप हे श्रेष्ठ तप आहे असं म्हणावं लागेल. म्हणून हजारो ऑपरेशन करणारे लोक आहेत, हार्टची ऑपरेशनं करणारे आहेत, पोटाची ऑपरेशन, मेंदूची ऑपरेशन करणारे आहेत, असे कितीतरी लोक आपल्याकडे दिसतं. हे सुद्धा त्यांचा एक प्रकारे तपच आहे असं म्हणावं लागेल. पुढे म्हटलं आहे अनुद्वेग वाणी संबंधी, हे शरीराचं तप झालं. वाणी कशी असली पाहिजे? अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितम च यत् स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मयम तप उच्यते. अनुद्वेग, लोकाला उद्वेग आणणारी नको, अनुद्वेग अशी वाणी पाहिजे माणसानं. दुःख उत्पन्न करणार नाही, की सत्य असावी, प्रिय असावी, हितकर असावी, स्वाध्याय करावा, स्वाध्यायाभ्यसनम चैवम, हे वाङ्मय तप आहे असं म्हणावं लागेल. खोटे बोलू नये माणसाने. वाणी ही कशी हितकर प्रियकर वाटली पाहिजे, गोड ऐकायला मधुर वाटली पाहिजे. वाणीमुळे माणसं, जगातले सगळे संघर्ष हे वाणीमुळे निर्माण होतात, जिभेमुळे निर्माण होतात. आमचा सॉक्रेटिस म्हणायचा, देवाने आपल्याला दिलेले आहेत 2 डोळे, 2 कान दिलेले आहेत, 2 नाकपुड्या, पण जीभ एकच दिलेली आहे. मौन ठेवलं पाहिजे, जिभेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. जगापाशी जगमित्र रामदास स्वामी म्हणतात, जिभेपाशी असं सूत्र. सगळे जे संघर्ष होतात ते जिभेमुळे किंवा बोलण्यामुळे. मग हा त्याला आणि तो याला, राजकारणात जे सध्या चालत आहे, कोणी गाढव म्हणते, कोणी माकण म्हणते, काही चाललेलं आहे. या वाणीमुळे माणसं ही दुखावली जातात. म्हणजे काहीतरी विशिष्ट लेवल ठेवली पाहिजे सुशिक्षित लोकांनी तरी, आणि खालच्या पातळीवर उतरता कामा नये. म्हणून अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रियहितम च यत् स्वाध्यायाभ्यासनम चैव, वेदशास्त्रांचं पठण, परमेश्वराच्या नामाचा काय जप केला पाहिजे, आणि त्याला वाङ्मयीन तप असं म्हणतात. पुढे मानसिक, जे दुसऱ्याला बोचणारं नाही असं पाहिजे, यथार्थ भाषण असं. सत्यम ब्रूयात प्रियम ब्रूयात, महाभारत न ब्रूयात सत्यम प्रियम असं म्हटलेलं आहे. मानसिक तप सांगितलेलं आहे. मनप्रसाद सौम्यत्व मौनमात्म विनिग्रह भावसंशुद्धिरित्येतत् तपो मानसमुच्यते. मनाला प्रसन्न, प्रसाद म्हणजे प्रसन्न करणारं, सौम्य असणारं, त्याच्यानंतर मौन, आत्ताच सांगितलं मौन सांगितलं पाहिजे, आत्मविनिग्रह आत्मसंयम असणारं, आणि भावसंशुद्धी असणारं, शुद्ध भावाने केलेलं. मनाचा निग्रह, अंतःकरणातले भाव तुमच्या पवित्र असतील तर त्याला मनाचं तप असं म्हणता येईल. ते मानसिक, वाचिक तप झालं, शारीरिक झालं, मानसिक तप झालं. सौम्य वाटलं पाहिजे माणसाला. आणि त्यांचा अभ्यास करत असताना काय म्हणावं लागेल आपल्याला, ती माणसा कशी तुम्ही बोलता आहात, मौन ठेवता नाही. सगळ्यात मौनम काय, सर्वार्थ साधनम असं म्हटलं जातं. वाद निर्माण झाल्यावर मौन सांभाळणं असंही म्हटलं जातं. म्हणून मौनसुद्धा काही वेळेला, पूर्वीच्या काही लोक मौन पाळत असतात. काही व्रतं आहेत आपल्याकडे, उपासना आहेत, व्रतवैकल्य, सण समारंभ, याच्यात मौन पाळत. हे तप जे आहे ना, ते मानसिक तप आहे. हे सगळं आता आपण पाहिलं, यज्ञ काय, आहार काय, श्रद्धा त्रिविध कशा प्रकारची आहे, तप कसं आहे, हा भाग आपण इथे पाहिला. पुढल्या उरलेल्या श्लोकांमध्ये मग आपल्याला असं म्हणावं लागेल, सात्विक, मानसिक, राजस तप कसं आहे, दान 3 प्रकारचं कसं असतं, हे आपण उरलेल्या दुसऱ्या भागात पाहू, 17व्या अध्यायाचा विचार. आणि इथे याला आपण आज पूर्णविराम देऊ. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. श्रीकृष्ण.